भारतानं अमेरिकेसोबत करार केला, त्यामुळं अमेरिकेची मोठी बाजारपेठ आपल्याला खुली झाली, पण काही लोक याबद्दल अफवा उठवत आहेत असं म्हणत विरोधकांवरती मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला। ते असंही म्हणाले की मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलंय बाकी सगळ्या गोष्टीत करार होईल, पण कृषीच्या बाबतीत करार होणार नाही। आपल्याकडे कोणीही स्वस्त दरात शेतमाल आणून आपल्या शेतमालाचे भाव पडू शकणार नाहीत, पण काही नतदृष्ट लोक असे आहेत, आमच्या सोयाबीनला चांगला भाव मिळायला लागला होता, 2-4 दिवसांपासून अफवा सोडून दिली की आता अमेरिकेचं सोयाबीन भारतात येणार, 500 रुपयानं सोयाबीनचे भाव पाडले, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी या भाषणाच्या दरम्यान केला। एवढंच नव्हे तर सोयाबीन शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे ग्वाही सुद्धा दिली आहे। यावेळी ते असं म्हणाले की सोयाबीनच्या शेतकऱ्यांना सांगतो, कुठलंही सोयाबीन बाहेरून मिळणार नाही, कुठलाही कापूस बाहेरून येणार नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे। जोपर्यंत देशात आणि राज्यात शेतकऱ्यांचं हित बघणारं सरकार आहे, तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांचं अहित होईल अशा प्रकारचा कुठलाही निर्णय आपण घेणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भाषणाच्या दरम्यान दिलं। अर्थात मुख्यमंत्र्यांचं सोयाबीनला 6000 रुपये दर देण्याचं आश्वासन असो किंवा शेतकऱ्यांचा सातबारा संपूर्ण कोरा करण्याचं आश्वासन असो, ते अजूनही प्रत्यक्षात उतरलेलं नाहीये। शेतकरी अद्यापही या आश्वासनपूर्तीची प्रतीक्षा करतात। त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी भारत आणि अमेरिकेच्या व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना, सोयाबीन उत्पादकांना कुठलाही माल आणि कापूस उत्पादकांना कुठलाही माल देशाच्या बाहेरून येणार नाही अशा प्रकारचं आश्वासन दिलंय।